63व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीच्या 8व्या दिवशी गडहिंग्लज कला अकादमीनं लेखक जयसिंग पाटील लिखित आणि प्राध्यापक शिवाजी पाटील दिग्दर्शित आणि कुंभाराचं झालं काय हे नाटक सादर केलं। रंगमंचावर पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या कलाकारांनी गावगाड्यातील राजकारण आणि समाजकारणाचा वेध घेतलाय। आणि वेड्या कुंभाराचं काय झालं याच्यामध्ये कुंभाराच्या घरात राजकारण आल्यानंतर त्या कुंभाराचं बलुतेदार पद्धतीतला एक महत्त्वाचा जो घटक आहे त्याचं नेमकं काय झालं। मग अण्णा असेल, त्यांच्या भावाभावांमध्ये ताटातूट असेल, बापूचा खून असेल, अशा अनेक घटना या कथेमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर सध्याच्या राजकारणावर आज जे घडत आहे, आमदार गट, चेअरमन गट आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल। इथं कार्यकर्ता कशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो हेही आम्हाला या नाटकातनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर जयसिंग पाटील सरांनी इतकं कथानक खूप छान दिलेलं आहे। याला ग्रामीण बाज आहे आणि या ग्रामीण बाजाला आमच्या गडिंग्लज कला अकादमीच्या ग्रामीण कलाकारांनी, ह्यातले बरेचसे कलाकार हे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पहिल्यांदा काम करतात। त्यातले सगळ्यात महत्त्वाचे की सगळे हौशी आहेत, यांना कुठलाही अभिनयाचे पार्श्वभूमी नाही। असं असताना एक आम्ही ग्रामीण ढंगाचं नाटक निवडलं आणि ते या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये राजकारणावर आणि समाजकारणावर भाष्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। दत्ता सुतार यांनी या नाटकातील तुकाची भूमिका साकारली आहे। एका राजकीय कुंभाराच्या घरात जी परिस्थिती निर्माण होते त्यात तो बेकार असा 3 नंबरचा ह्या दाखवलेला आहे, मुलगा दाखवलेला आहे। आणि राजकारण, आरक्षणामुळे राजकारण घरात येतं आणि घराची वातात कशी होती आणि त्याची त्यात ससेवलपट कशी होती। त्याला नोकरी करायची असते पण त्याला व्यवसायात गुंतवलं जातं आणि त्याला व्यवसाय करायचा नसताना पर्यायानं तुला व्यवसायात, घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुन्हा व्यवसायातच येऊन गुंतावं लागतं। हे सगळं माझ्या पद्धतीनं, माझ्या परीनं मी माझ्या कॅरेक्टरला, माझ्या मध्यवर्ती भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय आणि करत राहीन। या नाटकासाठी प्रभाकर गुंडगे यांनी नेपथ्य, रोहन घोरपडे यांनी प्रकाश योजना, सारिका पाटील आणि वैशाली पाटील यांनी वेशभूषा, विजय ढेरे यांनी रंगभूषा तर शुभम चौगले यांनी संगीताची जबाबदारी पार पाडली।